आता कशात ते एक असं म्हणतात की बालिश बहु बायकात बडबडला, ही स्पष्ट बोलणारा माणूस आहे. संजय राऊत यांच्या डोक्यात केमिकल लोचा झालेला आहे. पराभवाने ते खचून गेलेले आहेत आणि जी अधोगती लागलेली आहे, सगळे सोडून चाललेले आहेत आणि त्यामुळे पूर्ण उभाटाच्या सर्वच नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि या मानसिक संतुलनातूनच जे बिघडलेलं आहे त्यातूनच अशा पद्धतीचे बाष्फळ आरोप केले जातात. नव्या नव्या फुसकल्या सोडण्याचं कामसुद्धा ते करत असतात. आज त्यांनी जुनीच एक फुसुकली नव्या कागदामध्ये, नव्या रॅपरमध्ये त्यांनी बाहेर आणलेली आहे. गेल्या 2 वर्षापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीने पवारसाहेब आणि अजितदादा यांना एकनाथ शिंदे नको होते आणि त्यांनी त्यांना विरोध केला. ज्युनियर माणसाच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही असं पवारसाहेब आणि अजितदादा म्हणाले, काँग्रेसचे लीडर म्हणाले. अशा पद्धतीचे आरोप 2 वर्षापूर्वीसुद्धा केले होते आणि त्यावेळीसुद्धा पवारसाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांचं नाव आमच्या पुढे कधीही आलेलं नाही. त्यावेळीसुद्धा पवारसाहेबांनी त्याचं खंडन केलं होतं. मुळात उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून युती निवडणुका लढल्या आणि ते मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबरची युती तोडली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दाराशी जाऊन बसले. हे सत्य जे आहे, अशा फुसुकल्या सोडून काही दबलं जात नाही. याउलट एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेली शिवसेना बाहेर काढली आणि आत्ताही तुम्हाला सांगतो की ज्यावेळी जेव्हा सत्ता बदल होत होता तेव्हा भाजपच्या नेत्यांना हेच लोक फोन करून सांगत होते की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू नका, तुम्ही तुमचा मुख्यमंत्री करा. त्यामुळे गांजा पिऊन स्वस्त दारू नशा संजय राऊत करत असतात आणि त्यामध्ये ह्या बालिश बडबड करत असतात. आणि आणखी एक की पवार साहेबांचा एकनाथ शिंदे यांना विरोध होता अशा पद्धतीची खोटी वक्तव्य करून पवार साहेब मराठा नेत्याच्या विरोधात होते अशा पद्धतीचं नेरेटिव्ह पसरवण्याचं काम संजय राऊत करत आहेत. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नेतृत्वाला शरद पवारांनी विरोध केला अशी खोटी वक्तव्य पसरवून पवार साहेबांना बदनाम करण्याचं काम संजय राऊत करतायत. पवार साहेब याची तर दखल घेतील आणि पवार साहेबांबरोबर आज आहेत एका पुस्तकाच्या प्रकाशनाला. त्यावेळी त्यांनी पवार साहेबांना विचारायचं की तुमचा विरोध होता हे मीडियासमोर सांगा म्हणून. संजय राऊत हे बाष्फळ मानसिक संतुलन बिघडल्यामुळे या सर्व गोष्टी करतायत. निराशापोटीची ही वक्तव्य आहेत आणि पवार साहेबांना महाराष्ट्रामध्ये मराठा विरोधी नेता म्हणून पसरवण्याचं काम संजय राऊत यांचं आहे. हे सगळ्यांनी जाणून घ्यावं. हे बघा, जाहीर आमदारांसमोर मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे हे 2 दिवस अगोदर मीटिंग घेतली जाते. एकनाथ शिंदेंकडे हात केला जातो. एकनाथ शिंदेंना सांगितलं जातं की तुम्ही मुख्यमंत्री आहे, मेहनत करा. एकनाथ शिंदे साहेब मेहनत करतात. 5 वर्ष महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतात. 2 दिवसापूर्वी सर्व आमदारांच्या समोर सांगितलं जातं आणि अचानकपणे मीटिंग लावली जाते आणि मीटिंगमध्ये स्वतःचं नाव पुढं आणलं जातं. मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही. सर्व आमदारांची इच्छा होती त्यावेळी सुद्धा
शिवसैनिकांची इच्छा होती की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, तशा पद्धतीच्या सर्व आमदारांनी निवडून आलेल्या तशा पद्धतीचं उद्धवजी ठाकरे यांना सांगितलं होतं। त्यावेळी आमदारांकडून मागणी केली गेली होती, जाहीर आमदारांच्या मीटिंगमध्ये सांगितलं जातं की मी साध्या शिवसैनिकांना मुख्यमंत्री करणार, एकनाथ शिंदेंकडे हात केला जातो, त्यांना सांगितलं जातं की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही मेहनत करा, आणि नंतर अचानक एक दिवस जातो, त्या दिवशी रात्री जाहीरपणे स्वतःचं नाव पुढे आणलं जातं। मी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा टीका केली होती। म्हणजे दिल्लीत येऊन तुम्ही राहुल गांधींना भेटताय, तुम्ही आपचे केजरीवालांना भेटताय, राहुल गांधींच्या सांत्वनासाठी आलेले आहेत। त्यावेळी मराठा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर एखादा माणूस गेला, दुःख झालं की आपण त्यांच्या घरी बसायला जातो, तसं केजरीवाल आणि त्यांच्याकडे हरल्यामुळे ते कदाचित बसण्याकरता आले होते, सांत्वन करण्याकरता। यापूर्वी प्रत्येक भेटीमध्ये पवारसाहेबांची भेट घेतली जात होती, आणि त्या दिवशी पवारसाहेब दिल्लीत असताना सुद्धा त्यांची भेट घेतली नाही। एक पद्धतीने एक प्रकारे पवारसाहेबांचा अपमान केला। तुम्हाला गरज होती तेव्हा पवारसाहेब पाहिजे होते, आणि आता तुम्ही सत्तेवर येणार नाही म्हणून पवारसाहेबांवर अप्रत्यक्षपणे टीका करणं हा उभाटाचा ठरलेला प्लॅन आहे, आणि पवारसाहेब मराठा विरोधात आहेत अशा पद्धतीचं वातावरण पवारसाहेबांनी एकनाथ शिंदेंना विरोध केला अशी वक्तव्य करून महाराष्ट्रात पसरवण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा करीत आहे। हे बघ काय हे बघा, पवारसाहेब काय करतील, पवारसाहेब काय करणार आहेत हा विषयच येत नाही आहे। आमचं पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत आहे, त्याच्यामुळे कोणाचा पाठिंबा घेणं हा आमच्या दृष्टीने विषय नाही। आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत, आम्ही उद्धव ठाकरे नाही आहोत। पाठीत खंजीर खुपसण्याकरता आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून पाठीत खंजीर खुपसणारी औलाद आमची नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारी आमची औलाद आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा कोणाच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही, आणि आम्ही मागायलाही जाणार नाहीत। संजय राऊत काय आहे, निसटचा विजय ते स्वतःच्या भावाचा झाला। बालेकिल्ल्याची भाषा करता काय तुम्ही? एकनाथ शिंदे स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकदा फक्त फॉर्म भरायला जाऊन एका व्हिजिटमध्ये लाखोंच्या फरकाने निवडून आणले। ठाणे जिल्ह्याच्या सर्व जागा आम्ही जिंकल्यात। लोकसभेची जागा मोठ्या मोठ्या गमत्या आपण मारल्या। ह्याच नरेश मस्केला सर्वसाधारण कार्यकर्ता 7,34,000 मतं घेऊन त्या ठाण्यामध्ये निवडून येतो। तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाचा नगरसेवक सुद्धा आपण निवडून आणू शकत नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक आहे। तुम्ही कसल्या बालेकिल्ल्याच्या वार्ता करता? तुमचं आहे काय? तुमचं आहे काय? हे बघा, अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी हे युतीचे नेते आहेत। आमची जी युती आहे त्या पक्षाचे नेते आहेत। महाराष्ट्राच्या पाठीमागे भरभक्कम ते उभे आहेत, आणि या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचारांची सत्ता पुन्हा एकदा आणण्याकरता अमित शहा साहेब ठामपणे आमच्या पाठीमागे उभे राहिलेत। त्यामुळे अमित शहा साहेबांचा मान सन्मान आणि आदर आम्ही राखणारच। यापूर्वी आपण काय करत होतात?
आपण सुद्धा अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे जातच होतात ज्यावेळी युतीची सत्ता होती तेव्हा. आता विसरलात का आपण? अहो, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे हिंदुत्व मानणारे नेते आहेत, परंतु ज्यांनी औरंगजेबाची वाहवा केली, शाहिस्त खानाची वाहवा केली, अशा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या दाराशी तुम्ही जाऊन बसलेले आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर काय टीका करताय? सर, एक प्रश्न असा आहे की संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदेंना पुरस्कार देत असताना हा साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली कार्यक्रम आहे हे शरद पवारांना माहिती नव्हतं. शरद पवारांना खोटं सांगण्यात आलं आणि पवारांची आणि राज्याची फसवणूक करून तो कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझं 10 वेळेस त्यानंतर पवारांशी बोलणं झालं. हे बघा, साहित्य परिषद आणि ती जी संस्था आहे, पवारसाहेब त्याच्याशी संबंधित आहेत आणि ती संस्था काय आहे, कशी आहे, पवारसाहेबांना काय माहीत नव्हतं? यांना काय पवारसाहेबांनी ठेवलं आहे काय की माझी उत्तरं द्या? त्यामुळे एवढा जो जळफळाट आपला झालेला आहे त्या पुरस्कारामुळे, अहो, त्या महादजी शिंदे यांचे वारस ज्योतिराज शिंदे यांचं भाषण ऐका तुम्ही. त्यांनी एकनाथ शिंदेंसंदर्भात काय वक्तव्य केलेले आहेत की ज्यांचे वारस आहे, आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या टीका करा. आम्ही समजू शकतो की तुम्हाला साधं भांडूप भूषण पण कोणी पुरस्कार दिलेला नाही आहे. महाराष्ट्र देश पातळीवरती हे विषय सोडा, परंतु ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या भांडूप भूषण पण पुरस्कार अद्याप आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे मिळालेला नाही आहे. त्यामुळे आपल्यामध्ये हा जळफळाट होतोय. आम्ही पाहिजे तर कुठल्या तरी संस्थेला वॉर्ड भूषण किंवा ज्या ठिकाणी राहता त्या चाळीचा भूषण अशा पद्धतीचा पुरस्कार आम्ही द्यायला लावतो. त्यामुळे तुमचा जो जळफळाट झालेला आहे तो थंड होईल. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल, दादागिरीचं वातावरण जे असेल त्याला कोणी थारा देत नाही. गृह खातं योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करतं. मला काही याची कल्पना नाही आहे कोणाचे त्या ठिकाणी बॅनर होते किंवा नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने जर काही गोष्टी झाल्या असतील तर शासन त्याच्यावरती कारवाई करेल. नाही, शिवाजी विद्यापीठ जर अशा पद्धतीने जर नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ जर हे नाव जर त्यांनी बदला म्हणून सांग, काय चुकीचं नाही आहे. छत्रपतींचा हा सन्मान आहे. आणि जर एकेरी जो उल्लेख असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे जे नाव बदलण्याची ती मागणी करत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे. एक प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले जातात. फ्लॅगशिप स्कीम होती एकनाथ शिंदेची आणि आता नवीन लाडक्या बहीण योजनेचे कुठल्याही पद्धतीचे निकष बदलले जात नाही आहेत. ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी वगैरे आहे त्यांनी अनुदान न घेणं हे योग्य आहे. आणि जर अशा पद्धतीने काही लोकांनी जर अर्ज केले असतील तर त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती पाहून, त्यांचं वार्षिक उत्पन्न पाहून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं अनुदान दिलं जाईल. याला जोडून एक प्रश्न आहे की त्यांना सूचना देण्यात आल्या की श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंपासून लांब राहा. दावा केला की बारामंत्र्यांच्याकडे जबाबदारी ऑपरेशन काय करायचं. नरेश मस्के आणि
श्रीकांत शिंदे यांच्यापासून लांब राहा, त्यांच्याशी मैत्री करू नका, अशा पद्धतीने काही खासदारांना सांगितलेलं आहे असं आपल्याकडनं मला कळतंय. का आम्हाला घाबरले देवास ठाऊक. आमचा स्वभाव मैत्रीचा आहे, सर्वजण आमचे जुने सहकारी आहेत म्हणून आमचे संबंध आहेत. कदाचित घाबरले असतील श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना. तुमच्याकडनं मला आज कळलं आहे की खासदारांच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा दम दिलेला आहे. ठीक आहे, दम देऊन अशा गोष्टी होत नाही. मनातलं आहे ते तुमच्या दमाने काही होणार नाही आहे. योग्य वेळेला याचं उत्तर योग्य वेळेला मिळेल. हे दोस्ती कळेल तुम्हाला थोड्याच दिवसात.